कुठल्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्या सवयीमुळे माऊली ते अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकट सुबानो जगे तुच्छ पाही लघुश श्रितेचा वंदिनी सर्व भावे म्हणून सकया रे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञाबाबत अतिपरिचय झाला. जावाई असावा अशोकराव पण दूरचा पाहिजे, मग जावयाला महत्व. दूर जवाई देव बराबर पाठ आहे तुम्हाला. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सुलादा. दूर जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायन जावायाला. माऊली परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती फिरी घाले, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. शिंदे माऊली जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, जेवढे हसते ते सगळे जावाईचा येतले बरं का. कडू भाऊ मग सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया ते तांबडी बादली भरली नळावर माझीच आहे आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय. तसं अतिपरिचयामुळे बंधन वाटत नाही. त्या दोघी जणी दृष्टांत खालच्या दर्जाचा असला तरी पटवण्यासाठी एक फुलाचा व्यापार करायची आणि एक बोंबील. आता काय त्याला सांगावं तर लागेल ना पटण्यासाठी. म्हणजे एकाची दुर्गंधीन एकाची बस फुलाची पाटी, हिची बोंबीलची पाटी. मैत्रिणी, व्यवसायाच्या निमित्तानं मैत्रिणी होत्या अशोकराव. आणि मग विक्रीला जायच्या आणि तिकून येताना चर्चा व्हायची, किती पैसे उरले तुला, तुझं काय झालं असं. एक दिवस काय झालं, हिचं घर आधी लागलं. रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला. तिथून 3 किलोमीटर बोंबीलवालीचं होतं. फुलवाली मावशी म्हणली, आता कशाला जाता, आमच्याकडेच थांबा. ठीक आहे म्हणली, सकाळी जाता येईल. हो ठीक आहे, फक्त विनंती आहे काय, तेवढी पाटी बाहेर ठेवा. पाटी आत आली ना शिंदे माऊली. ऊसाच्या पाचटाचंच झोपडं होतं पण शेणानं सारवलेलं. मधला खांब, त्या खांबाला सावता महाराजचा फोटो, दोन्हीकडे अगरबत्त्या, फुलवाती. एका कोपऱ्यात गुलाबाची फुलं, एका कोपऱ्यात जाई जुळीची फुलं, एका कोपऱ्यात मोगऱ्याची फुलं. लहान लहान लेकरं कामी लागले होते. कोणी वेण्या करतात, कोणी गुच्छे करतात, कोणी हार करतात. अख्खं घर सुगंधानं भरलेलं. दोघीचे जेवण झाले, लगेच झाले. जेवण झालं, झोपा आता. त्या शिंदे माऊली अंतरलं. पण हे 5-5 मिनिटानं उठून बसायची बोंबीलवाली. अहो झोपा ना, घरच्या लेकराची आठवण येते का? नाही. काय डोकं दुखतं का? नाही. मग झोपा ना. झोपच येत नाही मला. का? या मोगऱ्याच्या फुलाच्या वासानं. मग काय करता? काय नाही, माझी पाटी उशाखाली घेते. पाटी आणू नका घरात, बाहेर जाऊन पाटी उशाखाली घ्या. अंथरूण नाही, पांघरूण नाही. गारठ्याचे दिवस. जशी पाटी उशाखाली घेतली, गाढ झोपली ते पहाटे उठली. अरे दुर्गंध नाही का? दुर्गंधच आहे, पण अतिपरिचयामुळे दुर्गंध वाटत नाही. तसं संसार बंधनच आहे,
पण अतिपरिचयामुळे बंधन वाटत नाही. मग ज्याला बंधन वाटतं आणि सुटायची इच्छा आहे त्याला संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. त्याला सांगता संसार बंधन तोडावे गे. आता हे बंधन सर्वांना माहिती आहे. कोणी निर्माण केलं? आपणच केलं, हे लक्षात ठेवा. ते पोपटाची आई पिलांना सांगून गेली. ते पोपट पकडणारे लोक असतात ना, आम्रवृक्षावर त्या फांदीपासून या फांदीपर्यंत तार बारीक ताणून बांधतात आणि त्याच्यात ती नळी घालतात. नळी, त्याच्यावर पोपट बसतो. नळीवर बसल्याबरोबर, आपल्या बोटासारखे बोट आहे त्याचे, बसल्याबरोबर गरकन फिरतो. ती खिराडीसारखी, चाक फिरला की उलटा होतो. उलटा झाला की पकडणारे जातात, त्याच्या पायाचा चवडा हाताने काढतात तरी ते पुन्हा पकडतं. मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिक आहे. ही पोपट पकडण्याची तुम्हाला जर धंदा करायचा असेल शेटजी, आई सांगून गेली, मोहनराव मी चारा आणायला चालली रे, बाहेर येऊ नका. नाही येणार आई. 2 पिलं. बाहेर आला तर नळीवर बसू नका. नाही बसणार आई. आणि समजा बसला तर नळीनं आपल्याला पकडलं नाही, आपण नळी पकडली असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं. तसंच करू आई. गेली आई. आई गेली. 2 पिलं बाहेर आली, बसली नळीवर. वजनानं गरकन फिरली नळी. उलटे झाले 2. हे त्याला म्हणतं का रे, मम्मी सांगून गेली होती बाहेर यायचं नाही, तरी आलो. हा म्हणला ते झालं, पण नळीवर बसायचं नाही म्हणली होती तरी बसलो. हो, पण आई सांगत होती नळीवर बसला तर नळीनं आपल्याला पकडलं नाही, आपण नळीला पकडलं असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं असं म्हणतं आणि पायानं मजबूत धरतं. मग याला कोणाची गरज आहे का? अरे बंधन त्यानंच निर्माण केलं, त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. मग त्यानं नळी सोडायची आणि आकाशात उडून जायचं. या न्यायानं आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव. बंधन तोडावेगी तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी तोडावेगी, आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव. संसार बंधन तोडावेगी तोडावेगी, संसार बंधन बंधन आपणच निर्माण केलं म्हणून आपण सोडून आपुली आपण करा सोडवण. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव. ते बा माऊलीचं चालू झालं तिकडे. रिपुरात्मनः आप आपण घात कर वगैरे वगैरे मध्ये सगळं कळलं तुम्हाला. हे दिसत नसलं. आता बंधन तोडावेगी तोडावेगी तोडावेगी. अहो एखाद्या माणसाला जर नायलॉनच्या दोरीनं बांधला तर चाकू विळी कचा ते दोरी कापून आम्ही त्याला बंधन मुक्त करू. आता पार 9:15 झाले. बंधन तोडावेगी बंधन तोडावेगी बंधन तोडावेगी. हे बंधन तोडायचं कशाने? अरे पहिलं बंधन लक्षात घ्या. हे बंधन न दिसणार आहे.
मानावं लागते. न दिसणारं बंधन आहे. तुमच्या भाषेत सांगतो, नका जाऊ नक्का न जाऊ. का नाही कळली मराठी? शिंदे माऊली, नका जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. कुठं चालला बालन टाकायला? नका जाऊ. आता येतो 10ला. नका जाऊ म्हणते तर येतो म्हणते तर, पण नक्का न जाऊ. आता बंधन कळालं. हे हसतात. त्यांना यांना अनुभव आहे त्या शब्दाचा. का काय शताब्दी महोत्सव राव, आणि तुम्ही दिसले नाही कीर्तनाला. निघलो महाराज. गाडीला किक मारली. मग काय पेट्रोल नव्हतं का? दम काढावं. तुम्ही ऐकून तर घेत जा. गाडीला किक मारल्यानंतर गाडीचा आवाज झाला. मी बसलेलाच होतो गाडीवर. मंडई आली महाराज. मी बसेल. मंडई आली आणि तिनं दोन्ही हँडल धरले. मग काय झालं? नका न जाऊ. उतरलो महाराज. आता बंधन कळालं. विठ्ठल कडू भाऊ, हे बंधन तोडायचं. संसार बंधन तोडा वेगी. हिंद केसरी पहलवान बाप आहे. एका लंगोटावर अनेक मल्लांना आसमान दाखवतो दिवसभर. आणि तो कुस्तीला निघाला. त्याचा 5 वर्षाचा मुलगा दरवाजात. पुढे झाला पप्पा कुस्तीला. धरला धोत्राचा सोगा. नाही जाऊ देणार. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा बाप थांबला. ताकद नाही. अरे हिंद केसरी आहे. एक कानाखाली ठेवली तर पोर जाग्यावर मरतं. याचं नाव बंधन आहे. घाली धोतरासी पिळ प्रीतीची हे कळ. घाली धोतरासी पिळण सरोने दी बाळ मागे पुढे पित्यासी. याचं नाव बंधन आहे. आणि ते बंधन तोडायचं आहे. आपुले आपण जमते. आता आपुले आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. हे बंधन तोडायचं आहे. 15वा अध्याय त्याच्यासाठीच आहे. ऊर्ध्वमूल अधशाक अश्वत्थ. पाठ आहे सगळे तुम्हाला. याचा बुंदा वर आहे, फांद्या खाली आहे. म्हणून रूपक करताना पिंपळ घेतला. पिंपळाला संस्कृतमध्ये अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ अश्वस्थ नाही. छाती दुखल्यावर वाटतं ते अश्वस्थ. बर, हा अश्वत्थ. याच्यात 3 पद आहे. एक अ आहे, एक स्वस आहे आणि एक थ आहे. 3 मिळून शब्द झाला अश्वत्थ. त्याच्यात मध्ये स्वस आहे. स्वस पहिला अ, नंतर थ, मधला स्वस. स्वसचा अर्थ उद्या होतो संस्कृतमध्ये. स्वसचा अर्थ उद्या, ह्यसचा अर्थ काल आणि अद्येचा अर्थ आज. मी काही संस्कृत शिकवायला बसलो नाही बे, मजा सांगतो. ह्यस काल, स्वस उद्या, अद्य आज. तुमच्या भाषेत यस्टरडे, टुडे, टुमारो, इन दिस वे. बस तसंच आहे. हेसचा अर्थ काल झाला, अद्यचा अर्थ आज आणि स्वसचा उद्या. स्वस म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही, थ म्हणजे टिकणे. उद्यापर्यंत टिकेल ही ज्याची शाश्वती नाही त्याचं नाव अश्वत्थ. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थगा. याचा बुंदावर आहे. म्हणून शरीराला संसारच म्हणतो. बुंदावर बुंदा एक असतो, फांद्या अनेक असतात. म्हणून डोकं एक आहे, हातपाय 2-2 आहे. त्याला पुन्हा बारीक फांद्या आहे, ते 10-10 बोट. ऊर्ध्व मूल अधशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. या संसारूपी वृक्षाचं वर्णन चालू असताना अर्जुन मध्येच बोलायला लागले. बापरे, असा जर वृक्ष आहे देवा तर कैसेनी नाशू उपजे तया वृक्षा. या संसारूपी वृक्षाचा नाश कशानं होईल? गीतेमध्ये उत्तर आहे, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंग रूपी शस्त्राने याचं छेदन करायचं, बंधन तोडा असंग रूपी शस्त्राने. ज्ञानोबा म्हणतात, अज्ञान मुळे यया
ते बा आमच्या माऊलीनं मान हलवली की जमलं. आपल्याला 100 पैकी 250. विठ्ठल विठ्ठल दोन्ही उत्तर आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आणि माऊली म्हणतात अज्ञान मुळे या ज्ञानाची खड्ग. ज्ञान रूपी शस्त्राने हे बंधन तोडायचं आहे. ज्ञानाला शस्त्र म्हणतात. ज्ञान आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे ढाल आहे. इतके वर्षे रामचंद्र लक्ष्मणाला काम सांगायचे, आज स्वतः का गेले? जर म्हटलं असतं अरे लखन तुम्हारी भाभी चाहते तो जाओ, हिरण मार के लाओ, ऑर्डर मान्य केली नसती, गेला नसता, हरण मारून आला नसता. स्वतः का गेले? हरण सोन्याचं आहे, लक्ष्मण वैराग्य आहे, राम ज्ञान आहे. प्रभूला हे सांगायचं आहे, स्वतःला ज्ञानी म्हणणारे सोन्यामागं पडतात, वैराग्य सोन्यामागं पडत नाही. आणि पळालं तर लोक त्याला वैराग्य म्हणणार नाही म्हणून ते घरी ठेवलं आणि ज्ञान गेलं. दुसरं, ज्ञान ही तलवार आहे आणि वैराग्य ढाल आहे. ढालीचं काम काय आहे? संरक्षण. आणि तलवारीचं काम आक्रमण. म्हणून सीतेचं रक्षण ढालीकडे, हरिण मारायचा कार्यक्रम तलवारीकडे. विठ्ठल बस इथपर्यंत आलो आपण. ज्ञान रूपी शस्त्राने हे बंधन तोडायचं आहे. संसार बंधन तोडावे की त्याकरता ज्ञान रूपी शस्त्र. मग ज्ञान कशानं होईल? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशानं होईल? नामचिंतनाने. इथून तिकडे चाललो आपण. माऊलीचं लक्ष आहे माझ्याकडे. संसार बंधन तोडायचं ज्ञान रूपी शस्त्राने. ज्ञान कशाने? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशाने? नामचिंतनाने. अहो पण त्याला हजारो नाम आहे. म्हणले हजारो नाम असले तरी मी सांगतो त्या नामाचं चिंतन. आम्ही कसंही येऊ, तुम्हाला काय करायला लागतंय? दुसऱ्या चरणातून पहिल्यात आलो.
माऊलीचं लक्ष आहे माझ्याकडे. संसार बंधन तोडावे की. बंधन कशाने तोडायचं? ज्ञानरूपी शस्त्राने. ज्ञान कशानं होईल? चित्तशुद्धीने. चित्तशुद्धी कशाने? नामचिंतनाने. अहो मग हजारो नाम आहे, असू द्या, हजारो असले तरी रामकृष्ण नामही दोन्ही साजेल. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू सगळे आता, बरोबर करू. एक थोडं हार घालायची घाई करू नका शूटिंगवाले. एवढं एक पंढरपूर घेऊ आपण. हा तिकडे पहा, मी सांगेल तेव्हा हार घाला. 2 मिनिट जाऊ द्या. हात वर करा सगळे. एवढे घे रे बाबा. अरे हे टाटा बिर्लाल नाही रे ना, आपण कोण पुन्हा 100वा पुन्हा आहे का आपण? पण हे पुढची पिढी चांगला करणारा याच्याही पेक्षा. तेव्हा आपण वरून बघू मोहनराव. हात वर, एवढे हात घे भाऊ. आणि घाई करू नका. बरोबर. आता टाळ वाजवायचे नाही. एक मिनिटासाठी मजा करू. आमच्या जेंजुरके बाबालाही आनंद होईल. हा सुख सोहळा स्वर्गी नाही जो बालम टाकायला आहे. बरोबर. हात वर, मी सांगतो त्याच्यात. एक, थांबा. एक, हा, एक, हा, एक, शाबास. एक, हा, एक, हात वर, एक टाळी. एक, हा, एक, हा, एक, शाबास. होऊन जाऊ द्या ना. अरे ह्याच आनंद आहे. हा, मोहनराव टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. थांबा. बस 2 कामं करू आपण. चाल द्या महाराज. संतोष महाराज, संभाजी महाराज. रामकृष्ण नाम हे देवी साजी. रामकृष्ण नाम हे देवी साजी. रामकृष्ण
संसार बंधन तोडावे गे. बंधन तोडायचं कशाने? ज्ञान रूपी शस्त्राने. मग ज्ञानाची प्राप्ती चित्तशुद्धीने. चित्तशुद्ध नामचिंतनाने. आपण हजारो नाम आहे ना. काना तारो नाम 6000 कहा नाम लिखो कंको रोज रोज बदले मुक्का कहा ग्राम भिजऊ कंको. बस तारो नाम 6000. काना तारो नाम 6000. त्याला हजारो नाम आहे. मग कोण्या नामाचं चिंतन? माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. आता रामकृष्णच का? त्याची बरीचशी कारण आहे. बरोबर करू सगळे आपण. दोन्हीची गरज आहे परमार्थात. संकल्प आणि निश्चय दोन्हीची गरज आहे. मनाचे संकल्प पाविल सिद्धी पण जरी राहे बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी ही संकल्प विकल्पात्मकम मनहा. मनाचं काम काय आहे? मन कोणत्या ड्युटीवर आहे? संकल्प आणि विकल्प. संकल्प म्हणजे उद्यापासून 5 मिनिट तरी देवाचं नाव घेणार, हा संकल्प. विकल्प कीर्तन संपल्यावर कोणाच्या तरी चपला नेणार. हे माऊली हे मना. संकल्प आणि विकल्प हे दोन्ही काम मनाचे आहे. आणि निश्चय बुद्धीचा आहे. कधी कधी बुद्धीचा निश्चय हे हाणून पाडतय. निश्चय केलेला असतो बुद्धीनं. सप्ताह आता उद्यापासून गावात सुरू. केवढी कृपा आमच्या झिंजुरके बाबाची बरं का. त्याही वेळेला जोग महाराजच्या सप्त्यात झिंजुरके बाबांनी प्रमाण उचललं. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले तेथून शाबास म्हणायचे. 150 टाळकरी तयार केले बाबाने. केवढं कार्य आहे. म्हणून बाबाला काहीच होणार नाही का? नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विकणे. आनंद आहे, खूप आनंद आहे. पण थोडीशीच वेळ राहिली मला. होय नंदन, दोन्हीची गरज आहे. निश्चय करती बुद्धी का उद्यापासून सप्ताह गावात सुरू आहे. काकडा सुद्धा चुकवायचा नाही. निश्चय करून झोपलं. रात्री 9ला घड्याळ लावलं. 5चा काकडा. घड्याळ वाजलं बिचारत. आता काही दोष आहे का? घड्याळ वाजल्याबरोबर त्याचं मन म्हणतं काय आजच आहे का सप्ताह? 5-6 दिवस आहे अजून. पण इतकं बिलिंदर आहे. म्हणून दोघांची युती पाहिजे परमार्थात. मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय. यासाठी या दोनची गरज आहे. कारण बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे. संकल्प मनाचं काम आहे आणि निश्चय बुद्धीचं काम आहे. बुद्धीची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे. ह्या दोन्ही देवता प्रसन्न करण्यासाठी चंद्रवंशातला कृष्ण आहे, सूर्यवंशातला राम आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साधित. रामकृष्ण नामे हे दोन्ही साधित. मंदिर म्हणून दुसरे एक रममान करण्याचं काम राम मध्ये आणि आकर्षण करण्याचं काम किसनराव.
हा बस कळलं. अस्मिन रमंती योगिनः, ज्याच्यात योगीही रममाण होतात. राजा जनक विधेय आहे, अग्नी माझी एक ताव जळे तरी पुराण बंद केलं नाही असा विदेही राजा. त्याला रूपानं पागल केला तो श्रीराम आहे. रूपानं पागल केला. मी विदेही राजा आहे. हे दोघं कोण आहे? सहज बिराग मन रूप मेरा, सहज बिराग रूप मन मेरा, थकित हुई जी मी चंद चकोरा. चकोर आणि चंद्राला भुलावं तसं या मुलाच्या मुखाकडे पाहून मी पागल झालो. हे कोण आहे? विश्वामित्राने परिचय दिला. तू पागल होशील यात काय नवल आहे? 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाणारा विश्वामित्र यानं येडा केला. हा राम आहे. अस्मिन रमंती योगिनः, ज्याच्यात योगीही रममान होतात आणि चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. तसं दोघांचा विरोधाभास आहे. निवडणुकीला उभे नाही पण जन्मापासून विरोध, तरी दोन्ही साजेरी. जन्मापासून विरोध आहे. रामाचा जन्म भर दुपारी आणि किसनरावचा अर्ध्या रात्री. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्य पक्षात. रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात. सेंट्रल जेल. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रकट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी. हे मारवाडी बसले ना, पाठ आहे त्यांना. एकदा रामायण केलं. हा बस. भय प्रकट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी. बस त्यांना माहित आहे, जाऊ द्या. पागल. तुम्ही लक्षात घ्या. रामाचा जन्म झाला. पळत आली दासी. जय हो महाराज, बधाई हो महाराज, बधाई. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना, मानहु ब्रह्मानंद समाना. परमानंद पुरी मन राजा, जाही बुलाई बजावहु बाजा. आणि एकाएकी भर दुपारी वाजायला लागलं अयोध्येत. दुसरीच्या दारात तिसरी जाऊन चौथा प्रश्न. बाई कशाचा नवमेला, बाई कशाचा नवमेला. पुत्र झाला दशरथा. एकनाथ महाराजचा अभंग आहे. आता तुम्हाला कविताच म्हणतो का? नाथाचा आहे. आता कविताचा सुळसुळाट झाला. काहींना असं वाटल म्हणून गैरसमज दूर केला नाही. हा अभंग एकनाथ महाराजांचा. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ, कौशल्यचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो. लोक दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा. प्रचंड गर्दी दशरथच्या राजमहालामध्ये. रामाचा जन्म झाला. अख्ख्या अयोध्येत आनंद आहे. मायबापाला आनंद आहे. कृष्णाचा जन्म झाला. मायबाप चिंतेत आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं बालम टाकायला आली. मोहनराव घ्या पेढे. वाचलं कुठं? सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. जणी कंसासी कळलं, माझ्या बाळासी मारील. दोघं. आता एक विरोधाभास पहा. राम शब्दामध्ये एकही जोड अक्षर नाही. कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. कला अर्धा र, नला अर्धा श, असा वेल्डिंग केला कडूभाऊ. कोण? कृष्ण. राम सरळ आहे. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या.
पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. अनेक पत्न्या अनेक वचन असा विरोधाभास असला तरी दोघांनी काय केलं, दुर्जनाचा येणे करुणी संवार. पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणून ही साम्यता आहे, राम आणि कृष्ण. दुसरं कारण पुन्हा हे नावही साजरे आहे आणि ज्यांना आहे ते दोघंही साजरे आहे बरं का, हे लक्षात ठेवा. नाही तर नामाचा आणि रूपाचा मेळ बसेलच शिंदे माऊली, सांगता येत नाही. एक निळोबारायचा अभंग आहे, कारण आम्हाला ती सवय आहे, कविता वगैरे नाही, अभंग पाठ करायचं आणि त्याच्या आधारे बोलायचं, प्रमाण त्यांच्या बोला आहे ना. निळोबाराय. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे, करते भरजन लायाचे. भक्षण नाही, करते भरजन लाया, भक्षण भरजन, अरे भरजन लाया लक्ष्मण, जेवण आहे दाखवताना करते भक्षण. नाव लक्ष्मण ते केरसुणी सारखं आहे, खापरात लाह्या भासता येते, त्या केरसुणीचं नाव लक्ष्मण आहे. एक लक्ष्मण इंद्रजित मारतो आणि हा लाया भासतोय. गोळण्या नाव लक्ष्मण, करते भरजन लाह्याचे. लुगड्या नाव चंद्रकळा, परी तो काळा रंगवरी, निळा म्हणे घुसळती रवी, ते न दावी प्रकाश. रवी लाकडाची आहे, ती हरवली तर टारचणी शोधायची आहे, आणि तो उदयाला आला तर त्रैलोक्य प्रकाशित आहे नाव. तसं नाही, मग नावही साजरे आहे, ज्यांना आहे ते दोघही साजरे आहे. पाहिल्या वेद लावी, त्यांच्या रूपाचाही विचार करा, म्हणून दोघांची रूपही साजरी आणि त्यांना असणारे हे दोन्ही नावही साजरी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो कोई राम बोलो. कामापुरता म्हणलं तुम्हाला. म्हणून रामकृष्ण नाम ही दोन्ही साजिरी, साजिरी असल्यामुळे हृदय मंदिरी स्मराकारे, हा मुद्दाम शब्द आहे, हृदय मंदिरी स्मराकारे. नाही तर मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई. हा, हातात तुळशीची माळ आहे, चालले मनी ओढणं, जीभही वळवळ करते तोंडात, काय म्हणते कोणास माहित. इथपर्यंत ठीक आहे. माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुखमाई, अरे मनवा तू चहू दिशा फिरे, ये तो सुमरन नाही. म्हणून शब्द आहे हृदय मंदिरी स्मरागारी, जमलं आता जमलं. माऊली आज उशीर झाला लोकांना जेवायला. मोहनराव आज वशिला लावला होता मी, आजच्या दिवस थोडस झाला. ठीक आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. मग त्याच्यानं होईल काय, चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीनं काय होईल, ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानशास्त्रानं काय होईल, बंधन तुटल्या जाईल. असं वरून खाली आणि तर खालीन वर जा, कसंही जा, वेल्डिंग झालं. संसार बंधन तोडा वेगी. आता शेवटी माऊली हे फक्त आम्हाला सांगता का तुम्ही. माऊली म्हणतात मी नुसतं सांगत नाही, माझं सुद्धा चाललंय. ज्ञानदेवा
तुम्हाला सांगता रामकृष्ण नामे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. माऊली म्हणतात मी नुसतं सांगत नाही, माझंही चाललेलं आहे. ज्ञानदेवा धाडी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा, म्हणून तुम्हाला सांगतो हृदय मंदिरी स्मराकारे. भजन माऊलीचं नंतर नंतर कसं कसं असेल तसं तसं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. भातकुडगाव विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल लक्ष देत नाही. बोला. प्राण संजीवन श्री रुक्मिणी परब्रह्माच्या गोपिणी कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानराज मौली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत दुयांच्या आशीर्वादाने परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भगवान बाबांनी प्रारंभित केलेला आणि परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू महंत भीमसिंह बाबांनी 39 वर्षे अविरतपणे चालवलेला हा भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने चाललेला हा भव्य दिव्य आणि विशाल अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय महंत भीमसिंह बाबांच्या हाताने अमृत महोत्सव झाला आणि हरिभक्ती परायण परम आदरणीय परम श्रद्धे राम महाराज इंदुरके यांच्या शुभ हस्ते हा शताब्दी महोत्सव होत आहे. एकदा जोरात टाळी वाजवा. महाराजांनी जी क्रांती केली वैकुंठवासी गुरु भीमसिंह बाबांच्या पश्चात महाराजांनी जी क्रांती केली ती क्रांती बघण्यासारखी आहे. आज एवढे मोठी गुणीजन मंडळी उपस्थित आहे. केवळ आणि केवळ हे राम महाराज इंदुरकेचं कार्य आहे. महाराज आपल्याला पाहण्याकरता कौतुक करावं वाटतं. महाराज एवढं मोठं वैभव या पालन टाकलेला निर्माण झालं गुणीजन मंडळीमुळे. तेव्हा असा हा चाललेला भव्य दिव्य शताब्दी महोत्सव
आणि या शताब्दी महोत्सवातील आजची कीर्तन सेवा श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम रामायणाचार्य ख्यातनाम कीर्तनकार महाराजांचा थोडंसं बोलायचं ठरलंय तर महाराजांचं जर कथा आपण ऐकली तर संसारातल्या सगळ्या व्यथा मिटणारी कथा म्हणजे प्रभू रामचंद्राची कथा महाराजांच्या मुखातून होती असा महाराजांचा सुयोग आहे. आणि गेली 25 वर्षापासून बालम टाकळीकरांचं रामरावजी ढोक महाराजांवरती प्रेम आहे आणि महाराजांचं देखील बालम टाकळीवरती निश्चित प्रेम आहे. म्हणून महाराज तिसरं कीर्तन करण्याकरता आहे आणि मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने महाराजांनी 2 तास आपल्याला मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल समस्त गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांचा जाहीर ऋणनिर्देश जाहीर आभार आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशा या हरिकीर्तनानंतर आजचा संगीत भजनाचा कार्यक्रम संगीत अलंकार पंडित कल्याणजी गुरुजी गायकवाड आणि श्री कौस्तुभ गायकवाड या गुणीजनांचा या गायक मंडळीचा सुंदर असा जागराचा कार्यक्रम होणार नाही, संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी तमाम भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून भजनाचा देखील आनंद घ्यावा. उद्या थोडीशी कार्यक्रमामध्ये बदल आहे. थोडंसं त्याच्याकरता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. उद्या सकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल. 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरचं भजन होईल आणि 10:30 ते 12:30 श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय वंदनीय श्रद्धेय श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे श्री क्षेत्र आळंदी देवाची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक एक कौतुक सांगावं असं वाटतं. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत स्वाभिमानाची बाब अशी आहे की जगामध्ये एकच अशी वारकरी शिक्षण संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. ती संस्था म्हणजे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आपल्या या महोत्सवाचं हे वैभव आहे. माऊली कुठेच राहत नाही एवढ्या दिवस कधी करतात, पण आपल्या बालम टाकळीकरांचा अहोभाग्य महोभाग्य ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत भीमसेन बाबांच्या हाताने हे कार्यक्रम झालेला आहे. म्हणून हा ऐश्वर्य संपन्न सप्ताह आपल्या शताब्दी महोत्सव पाहायला मिळतो. हे आपलं तुमचं आमचं सर्वांचं अहोभाग्य महोभाग्य. काय समाज आहे, काय वैभव आहे. या समाजाला एकच त्याला सागर म्हणतात. सागर याला सागर म्हणतात, याला मानवी सागर म्हणतात. हा भव्य मानवी सागर आहे आणि याच्यामध्ये हा सुंदर तमाम भावी भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या उद्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. झाले समाधान तुमचे धरिले चरण आता सुरवाधिक नाही नारायण तुकामणी भोजविला निवारिला आकाशे मनाये नाही करुणी आरती आता श्रीमती आदि काळ आदिवस पहावो सगळा पुण्यवंत तुम्ही आदि काळ आदिवस तुका बाही ठारी होता संधीर जवळी आदिपुर वस धन्य काळ हा दिवस प्रेमाचा प्रेमारती गोविंदाती ओवादिती धन्य धन्य ते लोकन शुद्ध करते अवलोकन प्रौढानी मुग्धा ओवादिती परमानंदा धन्य ते लोकन शुद्ध करते अवलोकन रामावणी केशवाचे देखुरी राये लोकस्ती धन्य धन्य ते लोकन नित्य करते अवलोकन आरती जगन्नाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे बोध संसार दुःखनाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा
समंता त्रिभुवन तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती जनाथ एकनाथ नाम घेता सुख वाटत चित्ता अनंत गोपाळदासा वनी न पुरी गाता आरती एकनाथ महाराजा समंता त्रिभुवन तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित सत्संग मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकपले ज्ञान जगी इतर नदी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित सत्संग मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकट विरभूले विश्व ब्रह्मची लीले राम जनार्दन पायी कर्तव्य आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित सत्संग मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकाराम आरती सागरात पाषाण करीले कैसे तुकोवाले भंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकाराम तुकिता तुलनेसी तीन फुगडे घ्या तीन घ्या बाकीचे थाळकरी मंडळ टाळ वाजवा मागे सरका कार्तिक हा कार्तिक फिरा हाताला मंडळी